पहाटेचं स्वप्न. कोकणातील एका शांत खेड्यातील कौलारू घर. सकाळची कोवळी ऊन आळस देत अंगणात पसरली होती. गावातील वडीलधाऱ्यांनी जिच्या सौंदर्याची नेहमी स्तुती केली ती होती आर्या. तिच्या डोळ्यात एक वेगळा चमक होता, जणू पहाटेचा तांबूस प्रकाश डोळ्यात लपलेला होता. आर्या दिसायला सुंदरच होती, पण तिच्या मनाचं सौंदर्य त्याहूनही अधिक मोहक होतं. दुसऱ्या बाजूला होता आदित्य, शिक्षणासाठी मुंबईत गेलेला, पण गावाकडे परत येताना मनाच्या एका कोपऱ्यात आर्याला घेऊन आलेला. त्याचं हृदय तिच्यावर हरकून गेलं होतं, पण हे प्रेम व्यक्त करणं त्याला कठीण वाटत होतं. त्या दिवशी संध्याकाळची वेळ होती. आर्या तलावाजवळ बसून आकाशात पक्ष्यांच्या घोडक्याकडे बघत होती. त्याच क्षणी आदित्य तिच्याजवळ आला. त्याच्या हातात एक छोटंसं ग्रीटिंग कार्ड होतं, ज्यावर काही वेळीचं काव्य होतं. तुझ्या डोळ्यात पहाटेची स्वप्न, तुझ्या हास्यात आनंदाचा वारा, माझं हृदय तुझ्या प्रेमाचं पाऊलखुणा शोधतंय. आर्याने ते वाचून डोळे मिटले. तिचं हृदयही काही क्षण धडधडू लागलं, पण तिच्या चेहऱ्यावर एक शांत हसू होतं. ती म्हणाली, आदित्य, प्रेम हे आकाशासारखं असतं, दूरवर पसरलेलं, पण हातात धरता येत नाही. त्याला शब्दात बंद करणं खूप कठीण असतं. आदित्य थोडा गोंधळला, पण आर्याच्या बोलण्याने त्याला एक वेगळा विश्वास मिळाला. त्याने हरवलं की तिला वेळ देणं गरजेचं आहे. त्याच रात्री आर्याने तिच्या डायरीत लिहिलं, आदित्यचं प्रेम खऱ्या अर्थाने निस्वार्थ आहे, पण माझं मन अजून त्याचा स्वीकार करण्यास सिद्ध नाही. काही दिवस गेली. आदित्यने आर्याच्या मैत्रीचा आदर केला, तिच्या भावना समजून घेतल्या. त्याच्या सहवासामुळे आर्या हळूहळू प्रेमाची वेगळी अनुभूती घेऊ लागली. एकदा गावातल्या सणाच्या दिवशी दोघेही मंडपाच्या सजावट करत होते. आर्याने सहज विचारलं, आदित्य, तुझं स्वप्न काय आहे? त्याने उत्तर दिलं, माझं स्वप्न आहे तुझ्यासोबत प्रत्येक पहाट अनुभवण्याचं. आर्या स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू चमकले. त्या दिवशी तिने आदित्यच्या डोळ्यात पाहिलं आणि सांगितलं, तुझं स्वप्न माझंही झालं आहे. आणि त्या क्षणापासून त्याच्या प्रेमकथेचा नवा अध्याय सुरू झाला. ती कथा त्याच्या डोळ्यातल्या चमकण्यातून आणि एकमेकांच्या सोबतीतून पूर्ण होत गेली. ती पहाट जी दोघांसाठी एक नवं आयुष्य घेऊन आली, त्यांच्या प्रेमाचं प्रतीक ठरली. धन्यवाद. अशीच कथा बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.